भास्कर जाधव यांनी राजकीय संन्यास घेऊ नये, त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला फायदा होईल असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं। त्यावर आता भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उदय सामंत यांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर चांगलंच आहे असं वक्तव्य जाधवांनी केलं। उदय सामंत यांना वेगवेगळी मंत्रिपदं मिळाली, पण मी त्यांचा कधीही द्वेष केला नाही। तो त्यांच्या नशिबाचा भाग आहे किंवा ती त्यांनी कशी मिळवली हे त्यांचं कौशल्य असेल, पण त्यांनी माझ्याबद्दल चांगले विचार व्यक्त केले असतील तर चांगलंच आहे असंही भास्कर जाधव म्हणाले। भास्कर जाधव साहेबांनी राजकीय संन्यास घेऊ नये या मताचा मी आहे। कारण ते जरी काही माझ्यावर पण त्याने आज टीका केलेली आहे, कदाचित ती माझ्यावर टीका नाही, ते मातोश्रीवर नाराज असल्यामुळे आता राग कोणावर काढायचा तर उदय सामंतवर काढायचा म्हणून त्याने तो काढला आहे, माझे ते जवळचे मित्र असल्यामुळं। पण त्यांनी राजकीय संन्यास, मी ती मुलाखत बघितली, त्याच्यामध्ये राजकीय संन्यास घेतलाच असं त्यांनी होत नाही, पण त्यांनी थांबावं किंवा काय असं त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे। ते एक अनुभवी नेते आहेत कोकणातले, त्यांच्या अनुभवाचा अनेक वेळा फायदा माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला झालेला आहे। त्याच्यामुळे त्यांचं माझ्याबद्दलचं मत काय, मी पोलिसांच्या गाडीतनं काय लिहिलं आणि काय नाही नेलं, याच्यापेक्षा त्यांनी राजकारणात राहावं ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे। चांगली गोष्ट आहे। त्यांनी माझ्याबद्दल जर उदय सामंतांनी सद्भावना व्यक्त केली असेल तर आनंदच आहे। अशाच पद्धतीने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या विचारामध्ये, वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तरी निश्चितपणे एकमेकाला आपल्या जिल्ह्याच्या विकासाला फायदा होत असेल तर एकमेकाबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे। त्यांना ही वेगवेगळी मंत्रिपदं मिळाली, मी कधीही त्यांचा द्वेष केला नाही, मी त्यांच्यावर हा आरोप केलेला नाही, मी त्यांच्याबद्दल असं काही बोललेलो नाही। मी आत्ताही सांगतो की पोलिसांच्या गाडीतून पैसे आणून माझ्या मतदारसंघामध्ये वाटले गेले ह्या आरोपाशी मी ठाम आहे, पण त्याच्यामध्ये मी उदय सामंतांनी पैसे वाटले असं कुठेही बोललेलो नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।